UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपीला थांबवायला पाहिजे होतं, डोक्यात गोळी का चालवली? आरोपीला 4 पोलीस थांबवू शकत नव्हते का? कोर्टाचा सवाल। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी, हायकोर्टाने फटकारलं तर एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचेही कोर्टाचे आदेश। घटनेतील काही गोष्टी न समजण्यासारख्या, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, कोर्टाचा इशारा। तर हायकोर्टाने प्रकरणातील पोलिसांचे CDR मागितले। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल, बलात्कार करण्याचा विचार करण्याचाही कोणी हिंमत करणार नाही, शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या समर्थनार्थ लागले बॅनर्स, मुंबई पालिकेने काढले तर बॅनर्स हटवल्यानंतर भाजप आमदार मनीषा चौधरी BMC अधिकाऱ्यांवर संतप्त, पोस्टर कोणाच्या सांगण्यावरून काढले याची चौकशी करण्याची मागणी। मविया सत्तेत आल्यावर ओबीसीतून आरक्षण देणार का, हे पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं, संभाजीनगरमधील भाजप बैठकीत फडणवीसांचं जरांगेनं आवाहन। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित, ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगे पाटलांचा इशारा। जालन्यातील वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने, काही काळ तणावाचं वातावरण, पोलिसांनी ओबीसी आंदोलकांच्या महामार्गावरून त्यांना हटवलं। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।